Lesson 14, Light and the Formation of Shadows. Can you tell, can we see anything in total darkness? What helps us to see the objects around us? What does the light in each one of the pictures originate from? Can we see anything in total darkness? पूर्ण जर काळोख असेल तर आपल्याला काही दिसू शकतं का? What help us to see objects around us? आपल्या भोवताली जे ऑब्जेक्ट्स असतात किंवा वस्तू असतात त्या आपल्याला केव्हा दिसतात, कशामुळे दिसतात? तर आपल्याला जर सनलाईट असेल किंवा कुठलाही लाईट असेल तरच आपल्याला त्या वस्तू दिसू शकतात. आपल्याला काळोखात वस्तू दिसत नाही. व्हॉट डज द लाईट इन ईच ऑफ द पिक्चर्स ओरिजिनेट फ्रॉम? आपल्याला तर इथे शेजारी पिक्चर्स दिसत आहेत, तिथून आपल्याला कुठून मिळालेले आहेत? तर आपल्याला आता फर्स्ट जे पिक्चर आहे तिथून आपल्याला सनलाईट मिळालं आहे. दुसरं जे पिक्चर आहे त्याच्यात बल्ब मिळालं आहे. आता तिसरं जे आहे त्याच्यात आपल्याला आय थिंक ते फायरफ्लाईज किंवा काजवा आहे त्याचा लाईट मिळाला आहे. आणि फोर्थ पिक्चरमध्ये आपल्याला कॅन्डल दिसते, त्याच्यापासून आपल्याला लाईट मिळालेला आहे. द ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स विच एमिट लाईट मीन्स दोज विच देमसेल्व्स आर अ सोर्स ऑफ लाईट आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट ऑफ मटेरियल्स. असे ऑब्जेक्ट्स ज्यांच्यापासून आपल्याला लाईट मिळतो किंवा त्यांच्या जे सोर्स असतात, लाईट मिळण्याचं जे सोर्स असतात किंवा लाईट मिळण्याचे जे साधन असतं त्यांना ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स किंवा मटेरियल्स असं म्हणतात. आता हे इथे फॉर एक्झाम्पल शेजारचं जे पिक्चर आहे त्याच्यात आपल्याला सन दिसतोय, तर त्या सनपासून आपल्याला लाईट मिळतो, म्हणून तो ल्युमिनियस ऑब्जेक्ट झाला. आता नेक्स्ट पिक्चरमध्ये बल्ब आहे. आता तो बल्ब जेव्हा तुम्ही ऑन करता तेव्हा आपल्याला लाईट मिळतो, म्हणजे बल्ब हा ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. आता थर्ड फायरफ्लाईज किंवा आज आपल्याला काजवा दिसतोय त्याचासुद्धा आपल्याला लाईट मिळतो, म्हणून फायरफ्लाईज हा एक ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. आणि कॅन्डल किंवा मेणबत्ती त्याच्यापासून आपल्याला लाईट मिळतो, म्हणून ते ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. द ऑब्जेक्ट्स, अशा ऑब्जेक्ट्स ज्याच्यापासून आपल्याला लाईट मिळतो किंवा ते ऑब्जेक्ट्स हे लाईट मिळण्याचं किंवा साधन असतात त्याला ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स असं म्हणतात. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट एमिट लाईट. फॉर एक्झाम्पल, the light emitted by an electric torch is more intense than that obtained from a candle. The intensity of light is determined by extent to which object emit light. आता एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून जर आपल्याला लाईट मिळत असेल तर त्या ऑब्जेक्टवर त्याच्या लाईटची तीव्रता किंवा इंटेन्सिटी डिपेंड असते. आता इलेक्ट्रिक टॉर्चचा जो लाईट असतो तो आपल्याची इंटेन्सिटी किंवा तीव्रताही जास्त असते मेणबत्तीच्या लाईटपेक्षा. द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स दॅट आर नॉट सोर्स ऑफ लाईट देमसेल्व्स आर कॉल्ड नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट. असे ऑब्जेक्ट्स ज्यांच्यापासून आपल्याला लाईट मिळत नाही किंवा ज्यांच्यातून लाईट बाहेर पडत नाही त्यांना नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या घरी असे ऑब्जेक्ट्स आहेत ज्याच्यापासून आपल्याला लाईट मिळत नाही. फॉर एक्झाम्पल टेबल, चेअर, सोफा सेट, कबर्ड. आता ह्या सगळ्या ऑब्जेक्टपासून आपल्याला लाईट मिळत नाही म्हणून त्याला नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स असं म्हणतात. सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल ऑल्सो एमिट लाईट. these are called artificial sources of light. सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स, आता काही मनुष्याने बनवलेले जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यापासून आपल्याला लाईट मिळतो त्यांना आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट म्हणतात. आता आपण जे वरती पिक्चर बघितलं ह्याच्यात कॅन्डल ही मॅनमेड आहे किंवा हा इलेक्ट्रिक बल्ब आहे हा मॅनमेड आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात, आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट म्हणतात. आता सन आणि हा फायरफ्लाईज आहे हे नेचरमध्ये असतं म्हणून ते मॅनमेड नाही आहेत, म्हणून ते आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट नाही आहेत. द सन इज द मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. सन हा नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहे कारण तो आपल्या अदर स्टार्स सीन इन द नाईट स्काय, फायरफ्लाईज, सम अँगलर फिश आर ॲज वेल ॲज हनी मशरूम आर नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. आता आपल्याला जे रात्री स्टार्स किंवा चांदण्या दिसतात आकाशातनं त्या आपल्याला लाईट देतात. फायरफ्लाईज किंवा अँगलर फिश ॲज वेल ॲज हनी मशरूम हे नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आहेत. द प्रोपॅगेशन ऑफ लाईट. यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून
rays of light entering through a slit in the door or a small hole in the roof. As these rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particle in their way are seen clearly. Due to these particles, the path of the light become visible and we can see their path is along straight lines. You may have seen in the afternoon. दुपारच्या वेळेला काय होतं? Rays of the light entering through a slit in a door or small hole in the roof. आता आपल्या घराचं जे गावी जी आपली घरं असतात त्यांना कौलं असतात, तर किंवा आपल्या दाराची जी फट असते त्याच्यातनं सूर्यकिरण किंवा सनरेज आतमध्ये येतात आणि आपल्याला त्याचा किरणं दिसतात. आता हे जी ॲज दिस रेज ऑफ लाईट फ्रॉम द स्लीट ऑर द होल मूव टुवर्ड्स द फ्लोर. आता ही जी सूर्यकिरणं असतात फटीतनं आलेली किंवा कौलांच्या फटीतनं किंवा दारांच्या फटीतनं आलेली जी सूर्यकिरणं आहेत त्यांची आपल्याला किरणं दिसतात आणि ती जमिनीवर आपल्या पडतात, जमिनीच्या दिशेने आलेली आपल्याला दिसतात. आता ते जी किरणं असतात त्याच्यामध्ये आपल्याला धुळीचे कण तरंगताना दिसतात. ड्यू टू दीज पार्टिकल्स द पाथ ऑफ द लाईट बिकम्स विजिबल. आता हे जी धुळीची किरणं असतात त्याच्यामुळे धूळ असते किंवा धुळीचे जे कण असतात त्याच्यामुळे आपल्याला ही सूर्याची किरणं व्यवस्थित दिसू शकतात. वी सी दॅट देअर पाथ इज अलॉंग स्ट्रेट लाईन. आता ही जी किरणं येतात सूर्याची ती एका सरळ रेषेत येतात. टेक 3 कार्डबोर्ड्स, मेक अ स्मॉल होल. आता ही ॲक्टिव्हिटी आहे. टेक 3 कार्डबोर्ड्स, मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ each cardboard using a thick needle. Arrange the cardboards in such a way that the their 3 holes are in the same line as shown in the figure 14.3 on page 1998. Stand a burning candle on one side of the cardboard and look at the flame of the candle from other side. आता ही जी फिगर आहे ह्याच्यात आपल्याला दिसतंय 3 कार्डबोर्ड घेतलेले आहेत आणि त्यांच्या एक्झॅक्टली सेंटरला होल केलेले आहेत. आता ते फर्स्ट जी स्टेप 1 आहे त्याच्यात काय केलेलं आहे, आता ते जे होल आहेत ती एकमेकांच्या सरळ रेषेत समोरासमोर ठेवलेली आहेत. 3 कार्डबोर्ड घेतले, त्यांच्या सेंटरला होल केली आहे आणि ती जी होल असतात ती एका सरळ रेषेत येतील अशी कार्डबोर्ड अरेंज केलेली आहे. आता तो जो मुलगा आहे तो आणि ते 3 कार्डबोर्डच्या एका साईडला मेणबत्ती पेटलेली ठेवलेली आहे आणि ती जी मेणबत्तीची फ्लेम आहे ती एक्झॅक्टली ती जी होल आहेत कार्डबोर्डला जी होल केलेली आहेत त्याच्या समोर आहेत. म्हणजे कार्डबोर्डची 3 होल आणि मेणबत्तीची फ्लेम किंवा कॅन्डलची फ्लेम हे सगळे 4ही गोष्टी एका सरळ रेषेत आहेत किंवा एका स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. आता जेव्हा हा मुलगा त्या होलमधनं बघतो तेव्हा त्याला ती कॅन्डलची फ्लेम दिसेल. आता जी स्टेप 2 आहे त्याच्यात काय केलेलं आहे, ते कार्डबोर्डची होल आहे ती एका सरळ रेषेत नाही आहेत, ती मागे पुढे झालेली आहेत. आपल्याला या स्टेप 2 मध्ये पिक्चरमध्ये दिसत आहेत की ती कार्डबोर्डची जी होल आहे ती एका सरळ रेषेत नाही आहेत आणि ती फ्लेमसुद्धा एका सरळ रेषेत नाही आहे, कॅन्डलची फ्लेमसुद्धा एका सरळ रेषेत नाही आहे. आता जेव्हा तो मुलगा त्या होलमधनं बघेल तेव्हा त्याला ती कॅन्डलची फ्लेम दिसणार नाही, कारण जो लाईट आहे सनरेज आहे ती एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतात. सनरेज येताना एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात. टेक अ स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बी बेंड इझिली. आता एक ट्यूब घ्या जी इझिली तुम्ही वाकवू शकाल. As shown in the figure, place a burning candle on a stand and look at it through the tube. Then bend the tube and look at the candle again. What do you see? आता आपल्याला इथे पिक्चरमध्ये दिसतंय स्टेप 1. एक मुलगा आहे त्याने एक ट्यूब घेतलेली आहे. आता त्याने ती बर्निंग कॅन्डल आहे ती त्याला जळती मेणबत्ती आहे ती एका स्टँडवर ठेवली आहे. आता मेणबत्तीची जी फ्लेम आहे आणि ती ट्यूब आहे ही एका सरळ रेषेत आहे, त्यामुळे तो मुलगा त्याच्या ट्यूबमधनं ती मेणबत्तीची फ्लेम बघू शकतो. पण आता काय तो मुलगा जेव्हा ही ट्यूब फ्लेम करतो तेव्हा मेणबत्तीची फ्लेम त्या ट्यूबच्या सरळ रेषेत नाही आहे, त्यामुळे तो मेणबत्तीची
फ्लेम बघू शकणार नाही. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आता ह्याच्यावरनं प्रूव्ह काय होतं, तर लाईट हा नेहमी एका सरळ रेषेत किंवा स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो. दिस इज कॉल्ड लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट. लाईट एका सरळ रेषेत ट्रॅव्हल करतो, ह्याला लिनियर प्रोपॅगेशन ऑफ लाईट असं म्हणतात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हाऊ डू वी सी अन ऑब्जेक्ट? द रेज ऑफ द लाईट falling on an object from a source of light or thrown back from the surface of that object. This is called reflection of light. We see the object when reflected rays reach our eyes. The rays of the light falling on an object from a source of light. आता सपोज एक मेणबत्ती आहे किंवा सनलाईट आहे. आता जो सूर्यप्रकाश आहे तो एका ऑब्जेक्टवर पडत असेल. सपोज आता एक वस्तू घ्या आणि ती सूर्यप्रकाशात तुम्ही ठेवा. आता सनरेज जेव्हा त्या वस्तूवर पडतात किंवा त्या एखाद्या वस्तूवर जेव्हा सनरेज पडतात तेव्हा ते परत उलटे फेकले जातात, परत ते उलट्या दिशेने फेकले जातात, तिथून परत मागे येतात. याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. आता आपल्याला शेजारच्या फिगरमध्ये दिसतंय एक इथे ग्रीन कलरचा बॉक्स आहे. आता तिथे एक बल्ब लावलेला आहे. बल्बपासून आपल्याला लाईट मिळतो म्हणून तो सोर्स ऑफ लाईट आहे. बल्ब हा सोर्स ऑफ लाईट आहे कारण आपल्याला बल्बपासून लाईट मिळतो. आता तिथे एक ब्लॉक ठेवलेला आहे किंवा एक बॉक्स ठेवलेला आहे ग्रीन कलरचा. आता तो जो बल्बचं जे लाईट आहे तो त्या बॉक्सवर पडला आणि तिथून परत तो रिफ्लेक्ट झाला आणि तो रिफ्लेक्ट होऊन तो लाईट आपल्या डोळ्यापर्यंत पोचतो. त्या मुलाच्या डोळ्यापर्यंत ते रिफ्लेक्शन पोचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो बॉक्स दिसू शकतो. त्यामुळे तो मुलगा तो बॉक्स बघू शकतो. वी सी ऑब्जेक्ट वेन रिफ्लेक्टेड रेज रीच अवर आईज. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर किंवा एखाद्या वस्तूवर जेव्हा लाईट सोर्स ऑफ लाईटपासनं जेव्हा लाईट पोचतो तेव्हा तो लाईट रिफ्लेक्ट होतो किंवा परावर्तित होतो आणि ते जे रिफ्लेक्टेड लाईट आहे तो जेव्हा आपल्या डोळ्यापर्यंत पोचतो त्यावेळेलाच आपल्याला वस्तू दिसू शकते. डू यू नो स्टार्स आर ल्युमिनियस, प्लॅनेट सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस. आता ज्या आकाशात ज्या चांदण्या असतात त्या ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहेत कारण त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो म्हणून ते नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहेत. सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द मून रिचेस अस. दॅट इज हाऊ वी कॅन सी द मून. वी कॉल दिस लाईट मूनलाईट. आता सनलाईट आहे हा मूनवर पडतो आणि तो रिफ्लेक्ट होतो आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोचतो, रिफ्लेक्ट होतो म्हणून आपण मूनला बघू शकतो. आता ह्याला लाईट मूनलाईट असं म्हणतात. When you see your face in a mirror, the light reflected from your face falls on the mirror and get reflected back again. That is why you see image in the mirror. When you see your face in a mirror, जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं असता त्यावेळेला तुम्ही आरशाकडे बघता, आरशात तुम्हाला तुमचा चेहरा दिसतो. वेन यू सी युअर फेस इन अ मिरर, जेव्हा तुम्ही तुमचा आरशात चेहरा बघता, द लाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम युअर फेस फॉल्स ऑन द मिरर. आपल्या चेहऱ्यावर जो रिफ्लेक्ट होतो लाईट तो कुठे पडतो तर मिररवर पडतो. आपल्या चेहऱ्यावरनं रिफ्लेक्ट झालेला किंवा परावर्तित झालेला जो लाईट असतो तो मिररवर पडतो अँड गेट्स रिफ्लेक्टेड बॅक अगेन आणि तो परत रिफ्लेक्ट किंवा परावर्तित होतो. दॅट इज वाय यू सी द मिरर इमेज इन मिरर. ह्याच्यामुळे आपण आपले आरशात प्रतिमा किंवा इमेज बघू शकतो. डू यू सी युअर इमेज इन ग्लास पेन. जे काच असते त्याच्यात आपण आपली इमेज बघू शकतो का? यू डू
Although it is somewhat faint, no image will be seen at all in wooden surface. आता जेव्हा ग्लासवर आपल्याला आपले जेव्हा आपण गाडीची जी काच असते त्याच्यातनं आपण फेंट थोडीशी ब्लर इमेज किंवा थोडीशी फिकट इमेज आपण बघू शकतो. पण एखादा लाकडी दरवाजा आहे त्याच्यातनं आपण आपली इमेज बघू शकत नाही. You may have seen your image form in surfaces such as new steel dish, the glossy granite cladding of a wall and still water in a lake. आता आपल्या ज्या इमेज असतात त्या आपल्याला कुठे कुठे दिसू शकतात तर आपण जर पाण्यात स्थिर पाणी असेल, नदीतलं स्थिर पाणी असेल किंवा आपल्या घरात जी नवीन डिश असते स्टीलची आणलेली त्याच्यात आपण आपल्या इमेजेस बघू शकतो. आता इथे शेजारी पिक्चर दाखवलेलं आहे. इथे न्यू डिश दिसतात आपल्याला. त्याच्यात आपण जर बघितलं तर आपल्याला आपली इमेज दिसते. किंवा आपल्या घरात जर नवीन टाईल्स बसवलेल्या असतील तर काही प्रकारच्या ज्या टाईल्स बसवलेल्या असतात त्याच्यात सुद्धा आपल्याला इमेज दिसते. ग्रॅनाइटच्या ज्या टाईल्स असतात त्या. मेक अ लिस्ट ऑफ अदर सिमिलर सर्फेसेस. कंपेअर द इमेजेस सीन इन देम. मेक अ गेस अबाउट द प्रॉपर्टी ऑफ सर्फेस ड्यू टू विच an image is formed. Discuss this with your teachers and parents. अशा ज्या वस्तूंमध्ये आपल्याला आपली इमेज दिसते अशा वस्तूंची तुम्ही लिस्ट करा. इमेज इन प्लेन मिरर. इमेजेस इन प्लेन मिरर. Stand in front of a plain mirror and look at your image in it. आरशासमोर तुम्ही एक प्लेन जो आरसा असतो त्याच्यासमोर तुम्ही उभे राहा आणि तुम्ही त्या आपले इमेज आहे त्याला ऑब्झर्व करा. रेज युअर राईट हँड. विच हँड ऑफ द मिरर इमेज इज रेज. जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे असता जेव्हा तुम्ही तुमचा उजवा हात किंवा राईट हँड जेव्हा वर करता तेव्हा मिररमधला तुम्हाला कुठला हात वर येताना दिसतो. What change do you see in the image if you decrease or increase your distance from the mirror? आता तुम्ही आरशापासून थोडं लांब गेलात तर तुम्हाला आरशात तुमची इमेज कशी दिसेल. आता जेव्हा आरशापासून तुम्ही जवळ उभं राहा तुम्हाला तुमची इमेज कशी दिसेल ह्याचं निरीक्षण करा. इज देअर एनी डिफरन्स बिटवीन युअर हाईट अँड हाईट ऑफ द मिरर इमेज. आता तुम्ही ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला तुमच्या हाईटमध्ये फरक जाणवेल. द लेफ्ट हँड. आता जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहता आणि तुमचा उजवा हात जेव्हा तुम्ही वर करता तेव्हा आरशातली जी आपली इमेज असते तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट आपली आरशातली इमेज ही उलटी दिसते. द लेफ्ट अँड राईट्स ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट ॲपियर टू बी एक्सचेंज इन द मिरर इमेज. तेव्हा आरशात जेव्हा तुम्ही उजवा आरशासमोर उभं राहून जेव्हा तुम्ही तुमचा राईट हँड वर कराल तेव्हा आरशात तुम्हाला लेफ्ट हँड वर झालेला दिसेल. लेफ्ट अँड राईट साईड ह्या आरशातल्या इमेजमध्ये एक्सचेंज होतात. द इमेज इज ॲज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज फ्रंट ऑफ इट. आता आरशाच्या पुढे तुम्ही जितक्या अंतरावर उभं राहाल तेवढीच इमेज आपल्याला आरशाच्या पलीकडे दिसते. तेवढ्याच अंतरावर आपल्याला ती इमेज दिसते. द साईज ऑफ इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. आपली जी आपण आरशातली जी आपली इमेज असते त्याची साईज ही आपल्याला तेवढीच दिसते. साईज ही सेम असते. द इमेज इन द प्लेन मिरर. आपल्याला 14.7 मध्ये आपल्याला ते इमेज दिसते. आता तो मुलगा आरशाच्या पुढे जेवढा अंतरावर उभा आहे तेवढंच आरशातल्या इमेजमध्ये सुद्धा ते डिस्टन्स आपल्याला सेम दिसतं. आणि इथे प्लेन मिररमध्ये लेफ्ट अँड राईट साईड ह्या एक्सचेंज होतात. लेफ्ट अँड राईट साईड ह्या एक्सचेंज होतात. अ पिन होल कॅमेरा. आता ही ॲक्टिव्हिटी आहे. टेक अँड एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स. एक सिलेंड्रिकल बॉक्स घ्या. तो रिकामा असेल असा सिलेंड्रिकल बॉक्स घ्या. रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साईड. आता तुमच्याकडे जे बॅडमिंटनचा शटलकॉकचा बॉक्स असतो तो तुम्ही घेऊ शकता. रिमूव्ह इट्स कॅप. त्याचं झाकण तुम्ही काढून टाका. ऑन वन साईड. एका साईडचं झाकण तुम्ही काढून टाका. पेस्ट अ थिन व्हाईट पेपर इन इट्स प्लेस. जेव्हा तुम्ही त्याची कॅप किंवा झाकण काढून टाकाल त्याच्या जागी एक व्हाईट पेपर तुम्ही तिथे चिकटवा. मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. आता जे दुसऱ्या साईडचं जे झाकण असतं त्याच्या सेंटरला तुम्ही एक होल करा. लाईट अ कॅन्डल अँड
hold the box in such a way that the flame of the candle is in front of the hole. आता तुम्ही एक मेणबत्ती पेटवा आणि त्या होलच्या समोर एक्झॅक्टली मेणबत्तीचं फ्लेम येईल किंवा मेणबत्तीची जी ज्योत असते ती एक्झॅक्टली त्या होलच्या समोर येईल अशा पद्धतीने मेणबत्ती धरा. नाउ यू विल सी अन अपसाइड डाऊन ऑर इन्व्हर्टेड इमेज ऑफ द फ्लेम ऑन द थीन पेपर ऑफ द अदर एंड. आता तुम्हाला काय दिसेल, जी मेणबत्तीची जी इमेज असते ती एक्झॅक्टली उलटी असते किंवा इन्व्हर्टेड असते, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती अशी आपल्याला इमेज दिसते. आता आपल्याला इथे फिगरमध्ये दाखवलेले आहे. इथे एक थीन पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला इमेज दिसेल. मध्ये एक झाकण आहे. सपोज मधली जी फिगर आहे ती कार्डशीट आहे, तिथे होल केलेलं आहे सेंटरला आणि एक्झॅक्टली होलच्या समोर आपल्याला मेणबत्ती ठेवलेली दिसते. आता हे जे लाईटचे रेज आहेत ते कसे जातात, एका स्ट्रेट लाईनमध्ये जातात. आता मेणबत्तीच्या फ्लेम आहे त्याच्या वरच्या बाजूने जो लाईट येतो, लाईटचे रेज आपल्याला डाऊनवर्ड दिशेने जाताना दिसत आहेत, डाऊनवर्ड दिशेने स्ट्रेट लाईनमध्ये जाताना दिसत आहेत. आणि मेणबत्तीचा जो बॉटम आहे तिथले जे रेज आहेत ते अपवर्ड डायरेक्शनने आपल्याला थीन पेपरवर एका स्ट्रेट लाईनमध्ये जाताना दिसत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जी मेणबत्तीची किंवा कॅन्डलची इमेज आहे ती इन्व्हर्टेड ऑर अपसाइड डाऊन अशी आपल्याला दिसते, उलटी इमेज दिसते. Depending upon the nature of window pane, we may or may not see the objects on the other side through it. आता आपल्या खिडकीला जेव्हा काही काचा असतात, आता आपण आरशात आपल्या खिडकीला जी काचा असतात, आता काही काचा असतात त्याच्यातून आपल्याला पलीकडचं स्पष्ट दिसतं. आता काही प्रकारच्या ज्या काचा असतात त्याच्यातनं आपल्याला काही पलीकडचं अस्पष्ट दिसतं किंवा थोडं अस्पष्ट दिसतं. आता आपण दरवाजातनं जर पलीकडे बघितलं तर आपल्याला दरवाजा पलीकडचं काहीच दिसत नाही. आता इथे शेजारी फिगर दिसते आपल्याला. आता ते फर्स्ट दरवाजाची जी काच आहे त्याच्यातून आपल्याला पलीकडचं स्पष्ट दिसतंय. मधल्या दरवाजाची जी काच आहे त्यातून आपल्याला फिकट दिसतंय. आणि तिसरा दरवाजा आहे त्याला काचच नाही आहे, वुडन दरवाजा आहे किंवा लाकडाचा दरवाजा आहे, त्यामुळे आपल्याला पलीकडचं काहीच दिसत नाही आहे. आता पहिली जी काच आहे, आपल्याला जो पहिला दरवाजाची जी काच आहे ज्याच्यातून आपल्याला पलीकडचं स्पष्ट दिसतं त्याला ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट असं म्हणतात. ज्या ऑब्जेक्टमधनं आपल्याला त्याच्या पलीकडचं स्पष्ट किंवा क्लिअर दिसतं त्याला ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट असं म्हणतात. आता सेकंड डोअरची जी काच आहे त्याच्यातनं आपल्याला अस्पष्ट दिसतंय किंवा थोडं कमी स्पष्ट दिसतंय. आता अशा याला ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट असं म्हणतात. आणि हा जो वुडन दरवाजा आहे, लाकडी दरवाजा आहे, त्याच्यातून आपल्याला पलीकडचं काहीच दिसत नाहीये, त्याला ओपॅक ऑब्जेक्ट असं म्हणतात. The material through which light passes is said to be transparent. The material through which light passes is said to be transparent. आता हा जो पहिला दरवाजा आहे त्याच्या काचेतनं लाईट आर पार जाऊ शकतो, एक पलीकडे क्लिअरली स्पष्टपणे पूर्णपणे पलीकडे पोचू शकतो. आता फर्स्ट दरवाजाचं दार आहे त्याच्यातनं लाईट पलीकडे पूर्णपणे पोचू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला पलीकडच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अशा ऑब्जेक्टला, अशा मटेरियलला ट्रान्सपरंट मटेरियल असं म्हणतात. द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेड टू बी ओपॅक. आता आपल्याला जो थर्ड दिसते दरवाजा आहे लाकडाचा, त्याच्यातनं लाईट पलीकडे अजिबात जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला पलीकडच्या गोष्टी दिसत नाही. अशा मटेरियलला ओपॅक ऑब्जेक्ट असं म्हणतात. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शली इज सेड टू बी ट्रान्सल्युसंट. आता मधला जो दरवाजाची काच आहे त्याच्यातनं अर्धवट लाईट पलीकडे पोचतो किंवा पार्शियली लाईट पलीकडे पोचतो, त्यामुळे आपल्याला पलीकडच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. याला ट्रान्सल्युसंट मटेरियल असं म्हणतात. फॉर्मेशन ऑफ शॅडो. आता सावली आपली कशी तयार होते. टेक ॲन इलेक्ट्रिक टॉर्च
फ्लॅश इट्स लाईट ऑन अ वॉल. एक इलेक्ट्रिक टॉर्च घ्या आणि त्याचा लाईट भिंतीवर पाडा. नाऊ मेक युअर फ्रेंड स्टँड इन बिटवीन द टॉर्च अँड वॉल. आता तुमचा जो मैत्रीण किंवा मित्र असेल त्याला टॉर्चच्या आणि भिंतीच्या मध्ये उभं करा. आता तुम्हाला काय दिसेल तर त्या टॉर्च आणि भिंत ह्याच्यामध्ये जेव्हा तुमची फ्रेंड उभा राहिला किंवा तुमची फ्रेंड उभी राहिली तर तिची सावली किंवा शॅडो भिंतीवर पडली. If an opaque object comes in the way of light source, light does not pass through it. आता जर एखादा एक सोर्स ऑफ लाईट आहे आणि त्याच्या इफ अन ओपॅक ऑब्जेक्ट, जर एखादी ओपॅक वस्तू सोर्स ऑफ लाईट सोर्सच्या मध्ये आली, कम्स इन द वे ऑफ लाईट सोर्सच्या जर मध्ये एखादी ओपॅक वस्तू आली किंवा लाईट डज नॉट पास थ्रू इट, त्याच्या पलीकडे लाईट पोचू शकत नाही. ओपॅक ऑब्जेक्टच्या पलीकडे लाईट पोचू शकत नाही. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच अ वॉल. त्याच्यामुळे काय होतं तर लाईट जो असतो तो वॉलपर्यंत पोचू शकत नाही. ऑर एनी अदर सरफेस ऑन द अदर साईड ऑफ द ऑब्जेक्ट, किंवा त्या जो ओपॅक ऑब्जेक्ट आहे त्याच्या पलीकडे एखादी वस्तू असेल तिथपर्यंत लाईट पोचू शकत नाही. आणि तेवढा पार्ट असतो तो काळोखात राहतो, काळा राहतो. त्या काळ्या पार्टला शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट असं म्हणतात. आता आपण ही फर्स्ट आकृती बघूया, फिगर बघूया, त्याच्यावरनं आपल्याला कळेल. आता ह्या मुलाने जो टॉर्च घेतलाय तो ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. त्या टॉर्चमधनं लाईट बाहेर पडला. आता जो टॉर्चचे जे रेज आहेत, टॉर्चचे जे लाईट रेज आहे त्याच्यामध्ये ही मुलगी येऊन उभी राहिली. आता आपल्या मुलीची ह्युमन बॉडी ही ओपॅक असते, म्हणून ती मुलगी मध्ये उभी राहिल्यामुळे लाईटचे जे रेज आहेत ते मुलीच्या पलीकडे पोचू शकले नाही. त्यामुळे भिंतीवरचा तेवढा भाग काळा राहिला. तिथे लाईट न पोचल्यामुळे भिंतीवरचा तेवढा भाग काळा राहिला किंवा तिथे काळोख राहिला. त्यामुळे तेवढ्या भागात शॅडो मुलीची तयार झाली. त्या काळ्या पार्टला किंवा डार्क पार्टला शॅडो असं म्हणतात. Ask your friend to stand in a certain distance from you in a big room and obtain the shadow of your friend on the wall with the help of torch. Now carry the following action. Observe and make a note of changes, taking it in the place. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरून करून बघू शकता. Ask your friend to stand in a certain distance from you in a big room and obtain the shadow of your friend on the wall with the help of torch. आता तुमच्या घरी तुमची एखादी बहीण किंवा तुमचा भाऊ असेल, तिला भिंतीपासून काही अंतरावर उभं करा आणि तिच्या समोर उभं राहून तुम्ही टॉर्चचा लाईट सुरू करा. आणि आता ह्या खालच्या ॲक्शन तुम्ही करा. सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल. आता तुमची जी बहीण किंवा भाऊ आहे किंवा तुमची मैत्रीण असेल तिला भिंतीच्या जवळ उभं करा आणि तुम्ही तिच्यावर तिथे टॉर्चचा लाईट सुरू करा आणि ती शॅडो तुम्ही ऑब्झर्व करा. आस्क द फ्रेंड टू कम टुवर्ड्स यू. आता तुमची जी फ्रेंड आहे तिला तुमच्या दिशेने जवळ यायला सांगा किंवा भिंतीपासून तिला लांब यायला सांगा आणि टॉर्च सुरू करा. आता तुम्ही जी भिंतीवर जी शॅडो पडेल किंवा सावली पडेल तिचं ऑब्झर्व करा. नेक्स्ट यू मूव फर्दर अवे फ्रॉम हिम ऑर टुवर्ड्स हिम अगेन. आता तुम्ही तुमचे जी मैत्रीण आहे त्याच्यापासून अजून थोडं पुढे सरका आणि शॅडोचं ऑब्झर्व करा. होल्ड द टॉर्च हाय अँड देन लो. एकदा टॉर्च वर करा आणि एकदा टॉर्च खाली करा आणि ऑब्झर्व करा. गो टुवर्ड्स द लेफ्ट अँड देन गो टुवर्ड्स द राईट ऑफ द फ्रेंड. एकदा तुमच्या फ्रेंडच्या राईट साईडला जा आणि एकदा लेफ्ट साईडला जा आणि शॅडो ऑब्झर्व करा. आता आपल्याला इथे ते दिसत आहेत, ह्या फिगरमध्ये आपल्याला दिसत आहेत. आता हा मुलगा आहे, तो माणूस आहे जो भिंतीच्या जवळ उभा राहिलेला आहे, तेव्हा आपल्याला त्याची शॅडो दिसते. आता हा मुलगा आहे तो त्या माणसाच्या जवळ सरकलाय आणि तो माणूस भिंतीपासून लांब आलाय आणि तो मुलगा त्या माणसाच्या जवळ आलाय, तेव्हा आपल्याला ती शॅडो मोठी झालेली दिसली. आता हा मुलगा आहे तो त्या माणसाच्या वरच्या दिशेने तो टॉर्चचा लाईट पाडतोय,
तेव्हा आपल्याला ती शॅडो छोटी झालेली दिसते आणि ती शॅडो भिंतीवर न पडता खाली फ्लोअरवर पडली आहे. त्यामुळे सोर्स ऑफ लाईट आणि जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या पोझिशनमध्ये चेंज केलं तर आपल्याला शॅडोचे डिफरंट वेगवेगळ्या शॅडोज दिसतात. द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट इज फॉर्म ओनली वेन लाईट डज नॉट पास थ्रू अ ऑब्जेक्ट. आता ही शॅडो आहे ही कधी फॉर्म होते तर सोर्स ऑफ ऑब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये जर एखादी ऑपॅक ऑब्जेक्ट आला तरच शॅडो फॉर्म होते. असा ऑब्जेक्ट आला की त्याच्या पलीकडे लाईट पोचू शकत नाही तरच आपल्याला सावली पडताना दिसते. द काइंड ऑफ शॅडो इट फॉर्म्स डिपेंड ऑन द रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द सोर्स ऑफ लाईट, द ऑब्जेक्ट अँड द सरफेस ऑफ द स्क्रीन ऑन विच द शॅडो इज फॉर्म. आता वरती आपण इथे पिक्चर बघितलेला आहे त्याच्यावरनं आपल्याला कळतंय की हा जो टॉर्च आहे तो काय आहे तर सोर्स ऑफ लाईट आहे, तो माणूस आहे, तो ऑब्जेक्ट आहे, ओपॅक ऑब्जेक्ट आहे आणि ती भिंत आहे त्याच्यावर शॅडो फॉर्म होते. ह्यांच्यातलं जे रिलेटिव्ह डिस्टन्स असतं त्याच्यावर शॅडोचे टाईप डिपेंड असतो. द काइंड ऑफ शॅडो इट फॉर्म्स डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ लाईट. आता ही शॅडो कोणत्या प्रकारची सावली पडेल हे कशावर डिपेंड असतं तर डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ लाईट म्हणजेच काय तर टॉर्च, द ऑब्जेक्ट म्हणजेच तो माणूस अँड द सरफेस ऑर स्क्रीन ऑन विच शॅडो इज फॉर्म आणि ज्या सरफेसवर शॅडो फॉर्म होते ज्याच्यावर सावली तयार होते म्हणजेच ती भिंत, यांच्यातलं जे रिलेटिव्ह डिस्टन्स असतं त्याच्यावर टाईप ऑफ शॅडो अवलंबून असते. The shadow of an object formed due to sunlight is long in the morning. आता तुम्ही जर सकाळी बाहेर गेला असाल तर तुम्ही ऑब्झर्व कराल, तुम्ही सकाळच्या जेव्हा उन्हात जाता किंवा सकाळच्या सूर्यप्रकाशात येते तेव्हा सावल्या आपल्या लांब असतात, शॅडो लांब असते. इव्हिनिंगला सुद्धा शॅडो कशा असतात लांब पडतात. पण जेव्हा तुम्ही दुपारी सूर्य आपल्या डोक्यावर असतो त्यावेळेला आपल्याला सावल्या लहान झालेल्या दिसतात. आपल्याला आता ह्या पिक्चरमध्ये दिसतंय जेव्हा तो मुलाने त्या मनुष्याच्या वरून जेव्हा लाईट सोडला तेव्हा टॉर्चचा लाईट वरून जेव्हा सोडला तेव्हा आपल्याला त्याची सावली लहान झालेली दिसली. म्हणजेच सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर असतो किंवा दुपारी आपल्या सावल्या लहान असतात. द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म ड्यू टू सनलाईट इज लॉंग इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सावल्या आपल्या लांब असतात आणि दुपारी सावल्या आपल्या लहान छोट्या असतात. वी कॅन इझिली नोट दिस चेंजेस इफ वी ऑब्झर्व द ट्रीज अलॉंग द रोड साईड. आता आपण आपल्या रस्त्याच्या कडेला जे झाडं असतात त्यांच्या आपण सावल्या सकाळी दुपारी आणि संध्याकाळी ऑब्झर्व केल्या तर आपल्याला ह्याच्यातला फरक कळून येईल. This change in shadow depends upon the source of light, the object and also on the surface on which shadow is formed. A sundial. A sundial is an instrument that indicates the time with the help of the extent and the direction of the shadow of an object formed in the sunlight. Sunlight is an instrument. Sundial. A sundial is an instrument. सनडायल हे एक इन्स्ट्रुमेंट आहे किंवा एक साधन आहे दॅट इंडिकेट्स द टाइम विथ द हेल्प ऑफ द एक्सटेंट अँड डिरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर्म इन द सनलाईट. आता हे जे सनडायल आहे हे आपल्याला वेळ सांगते. आता ही वेळ तर कशावरनं सांगते तर सावली ज्या दिशेने येते एक्सटेंट म्हणजे सावलीचा प्रकार आणि डायरेक्शन ऑफ द शॅडो आणि शॅडो कोणत्या दिशेने येते. एखाद्या वस्तूची शॅडो ही कोणत्या दिशेने येते आणि ती कोणत्या प्रकारची आहे याच्यावरनं ती आपल्याला सनडायल वेळ सांगते. अर्लियर टाइम वॉज मेजर्ड बाय प्लेसिंग अ स्टिक पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द अर्थ बाय by noting the position of his shadow on the dial at different times of the day. The largest sundial is at the Jantar Mantar, New Delhi. आपल्याला ही आपल्या इथे इंडियामध्ये सर्वात मोठी सनडायल ही न्यू दिल्लीला जंतर मंतर इथे आहे. आपल्याला ह्या पिक्चरमध्ये इथे दिसतंय.
The research work presented by the Indian scientist Sir C.V. Raman regarding the scattering of light is known as Raman effect. The research work presented by the Indian scientist. आता C.V. रामन यांनी जे रिसर्च वर्क केलं किंवा त्यांनी जे शोधकार्य केलं स्कॅटरिंग ऑफ लाईट, आपला जो लाईट आहे तो कशा प्रकारे स्कॅटर होतो ह्याच्यावर जे त्यांनी शोधकार्य केलं आणि त्याला रामन इफेक्ट असं म्हणतात. ही डिस्कवर्ड दिस इफेक्ट ऑन 28 फेब्रुवारी 1928. आता त्यांनी हे रामन इफेक्ट याचा शोध त्यांनी 28 फेब्रुवारी 1928ला लावला. टू कमोरेट दिस इव्हेंट 28 फेब्रुवारी इज सेलिब्रेट ॲज नॅशनल सायन्स डे. आता ह्या दिवसाची आठवण म्हणून 28 फेब्रुवारी हा नॅशनल सायन्स डे असा ओळखला जातो इंडियामध्ये. In the past, the British scientist Sir Isaac Newton made a special disk. आता आयझॅक न्यूटन नावाचे जे ब्रिटिश सायंटिस्ट होते त्यांनी एक स्पेशल डिस्क किंवा एक चकती तयार केली. वन साइड ऑफ द डिस्क वॉज डिवायडेड इक्वली इंटू 7 पेटल्स ऑफ द 7 कलर्स. त्यांनी एक जी डिस्क होती त्याच्या एका साईडला त्याचे 7 भाग केले आणि त्या 7 भागांना 7 वेगवेगळे रंग दिले. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. आपल्याला ह्या शेजारच्या पिक्चरमध्ये दिसते ती जी चकती किंवा डिस्क होती त्याचे 7 पार्ट केले आणि त्याचे 7 कलरमध्ये त्याला 7 कलरमध्ये पेंट केलं. द डिस्क वॉज फिटेड ऑन अ स्टँड अँड रोटेटेड फास्ट. आता ही जी डिस्क होती ती एका स्टँडवर ठेवली आणि तिला जोरात फिरवली. As the disc rotated, the 7 colors disappeared and only white was seen. जेव्हा ती डिस्क जोरात फिरायला लागली तेव्हा ते 7 कलर नाहीसे झाले आणि फक्त व्हाईट कलर त्याच्या जागी दिसला. This prove that sunlight is made of 7 colors. याच्यावरनं असं प्रूव्ह होतं की सनलाईट हा 7 कलर्सपासून तयार झालेला आहे. That is why the disk is known as Newton disk. ह्या डिस्कला न्यूटन डिस्क म्हणून ओळखलं जातं. न्यूटन wrote a book called Optics about the light. न्यूटननी ऑप्टिक्स नावाचं एक बुक लिहिलेलं आहे.